Good morning, students. We started our lesson halogen derivative of alkane. त्याला आपण शॉर्ट मध्ये HDA असंही म्हणतो. HDA म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. याच्यामध्ये आपण अल्केन म्हणजे काय, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे डेफिनेशन, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहिलंय. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघितलं. लास्ट लेक्चर मध्ये आपण मार्कोनिक्स ऑफ रूल पाहिला होता. राईट अ शॉर्ट नोट ऑन मार्कोनिक्स ऑफ रूल. मार्कोनिक्स ऑफ रूल मध्ये काय सांगितलं होतं आपण की हायड्रोजन हलाइड जे आहेत ज्याला आपण HX म्हणतो. HX म्हणजेच काय, HCl, HBr, HI हे जेव्हा अल्केन वरती ऍड होतात तेव्हा त्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह पार्ट अटॅच्ड टू लोअर कार्बन ॲटम असं सांगितलं होतं. बरोबर आहे. सगळ्यांना लक्षात नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्कोनिक्स ऑफ रूल काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे आणि विथ एक एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आज आपल्याला काय पाहायचं आहे बघा, मार्कोनिक्स ऑफ रूलच्या बरोबर अपोजिट आणखीन एक रूल आहे, अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल. अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. मग त्याच्यावरती काय क्वेश्चन येतो, राईट अ शॉर्ट नोट ऑन अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल. अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल हा जो अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल आहे यालाच पेरॉक्साइड इफेक्ट असंही म्हटलं जातं. पेरॉक्साइड इफेक्ट काय म्हणतात, पेरॉक्साइड इफेक्ट किंवा यालाच खराश इफेक्ट असंही म्हटलं जातं. अँटी मार्कोनिक्स ऑफ रूललाच पेरॉक्साइड इफेक्ट किंवा खराश इफेक्ट असंही म्हणतात. आता हा रूल काय सांगतो आपल्याला, तर when an reagent like HCl, HBr, HI adds to an unsymmetrical alkene in presence of peroxide, the negative part आता या HCl, HBr, HI यांच्यामधला निगेटिव्ह पार्ट कुठला असणार आहे, तर याच्यामध्ये Cl मायनस असेल, इथे Br मायनस आणि हा I मायनस. हा जो काही निगेटिव्ह पार्ट आहे, these negative part gets attached to carbon atom containing more number of hydrogen atoms.
ॲटम्स म्हणजे हे जे रिएजंट आहेत HCl, HBr, HI हे जेव्हा अल्किन वरती अटॅच होतील किंवा अनसिमेट्रिकल अल्केन वरती ऍड होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड, त्यावेळी यांच्यामधला जो निगेटिव्ह पार्ट आहे म्हणजे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार आहे तो निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन ॲटमला अटॅच होणार आहे की ज्याच्याकडे ऑलरेडी हायड्रोजन ॲटम्स काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. एक एक्झाम्पल बघूया आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. आता हा अल्केन आहे. या अल्केन मध्ये बघा या पहिल्या कार्बन ॲटम कडे 3 हायड्रोजन ॲटम आहेत, दुसऱ्याकडे एकच हायड्रोजन ॲटम आहे आणि थर्ड कार्बन ॲटम कडे 2 हायड्रोजन ॲटम आहेत. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बन ॲटम मध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे. मग ज्यावेळी याच्यावरती HBr किंवा HCl अटॅक होणार आहे मग याच्यामध्ये निगेटिव्ह पार्ट कोणता आहे, Cl मायनस आहे. हा निगेटिव्ह पार्ट डेफिनेशन प्रमाणे आपण काय सांगू शकतो, निगेटिव्ह पार्ट अटॅच्ड टू दॅट कार्बन ॲटम कंटेनिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. मग आता डबल बॉन्ड कुणाच्या मध्ये आहे बघायचं आहे. सेकंड आणि थर्ड कार्बन ॲटम मध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे. मग या दोघांच्या मध्ये जास्त हायड्रोजन ॲटम कुणाकडे आहेत, तर थर्ड नंबरच्या कार्बन ॲटम कडे आहेत. मग हा जो निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह पार्ट कुणाकडे अटॅच होणार, थर्ड कार्बन ॲटमला. आणि हा पॉझिटिव्ह H+ आयन्स कुठे जाईल, या सेकंड कार्बन ॲटम कडे. मग आपल्याला काय मिळेल इथं, CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 Cl अशा पद्धतीचा काय मिळेल आपल्याला, प्रोडक्ट मिळेल. आणि यालाच आपण काय म्हणतो, अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल. अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल किंवा पेरॉक्साइड इफेक्ट का म्हटलेला आहे, कारण ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड होते, म्हणून याला काय म्हटलं जातं, पेरॉक्साइड इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल. इथं काय मिळालेलं आहे बघा आपल्याला, हा प्रोपीन घेतला होता आपण आणि प्रोपीन पासून आपल्याला N प्रोपील क्लोराइड हा मेजर प्रोडक्ट इथं या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मार्कोनिक्स ऑफ रूल आणि त्याच्या अपोजिट असणारा हा अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल किंवा त्याला खराश इफेक्ट असंही म्हटलं जातं. हे दोन्ही रूल्स तुम्हाला एक्झाम साठी महत्त्वाचे आहेत. दोन्हीही रूल लक्षात ठेवा. ठीक आहे, थँक्यू.